ह्या व्हिडिओची सुरुवात ना मुळापासून तुमच्यापासून करूया। तुम्ही कधी घरातून निघाले राशन घ्यायला मध्यवर्ती बँकेत, त्यानंतर तहसीलमध्ये, त्यावेळेस तुम्ही राशन घ्यायला जाताना त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, तुम्हाला लाईन लावावी लागते आणि लाईन लावल्यानंतर तुम्हाला थंब द्यावं लागतं, कारण की आता डिजिटल इंडिया आहे। आता डिजिटल इंडिया आहे तर तुम्हाला थंब द्यावा लागतो, त्यानंतर तुम्हाला ते राशन मिळतं, बरोबर। पण मात्र या डिजिटल इंडियामध्ये जेव्हा तुम्ही थंब देता ना तेव्हा ती मशीनच काम करत नाही। असं बऱ्याच वेळा होतं, तुमच्यासोबतसुद्धा झालं असेल। तर अशा सगळ्या गोष्टीमध्ये जसं की डिजिटल इंडिया ज्यावेळेस होते तर त्या डिजिटल इंडियासोबतच पायाभूत सुविधासुद्धा तेवढ्या स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। तर याच्यावरती सरकारनं लक्ष दिलं पाहिजे। जर समजा एखादा व्यक्ती राशन घेण्यासाठी आला असेल आणि त्या ठिकाणी मात्र जर समजा ती मशीन बंद पडली, 5 मिनटं 2 मिनटं ठीक आहे, पण मात्र तासोनतास जर ती बंद पडली असेल आणि वैतागून तो माणूस जर तो निघून गेला तर मात्र त्या माणसाची त्याला किती बेचैनी होईल किंवा त्याला किती हैराणी वाटेल या गोष्टीचा विचार केला पाहिजे। दुसरी गोष्ट, तुम्ही जर बँकेत गेले ना, मध्यवर्ती बँकेत, खास करून शेतकरी ज्यावेळेस मध्यवर्ती बँकेत जातो ना, आता डिजिटल स्वरूपाचं आहे तर समजा सगळे पैसे खात्यावर येतात, पण मात्र काही कामासाठी आपल्याला बँकेत जावं लागतं। त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, त्यावेळेससुद्धा आपण असं काहीतरी काम करतो, आता बरेच कामं असतात, तर त्यावेळेससुद्धा शेतकरी जेव्हा तिथं जातो रांगेत, ते खूप मोठ्या अशा लाईनी असतात, खूप मोठी अशी रांग असते किंवा नंबर असतात, तर तिथं थांबतो आणि मात्र त्यावेळेस समजा तुमचा नंबर तिथं आला आणि त्यावेळेस जर तिथला माणूस जर बोलला, तिथला कर्मचारी जर म्हटला की सर्व्हर डाऊन झाला, तुम्हाला कसं वाटणार? आणि मला सांगा, उन्हातानामध्ये पाण्या पावसामध्ये माणूस ज्यावेळेस अशा गोष्टी करायला जावं लागतं, वेळेनुसार जावं लागतं आणि तिथं जर म्हणतो माणूस का समजा सर्व्हर डाऊन झाला, आता ती त्याची चुकी नाही आहे भाई, झालं तर झाला, पण मात्र किती वेळा, बऱ्याच वेळा असं बघितलं आहे। आता एखाद्या वेळेस ठीक आहे, तर आपण समजू शकतो बाबा सर्व्हर डाऊन झाला, पण बऱ्याच वेळा आपण असं बघतो की बऱ्याच वेळा त्या ठिकाणी ते सर्व्हर डाऊन झालेले असतात आणि ते काही 5-10 मिनटामध्ये ते बरोबर होत नाहीत, 5-10 मिनटामध्ये ते काही सुरळीत होत नाही, त्याला बराच वेळ लागतो। त्यामुळं लोक वैतागून जातात, त्यांचा पूर्ण दिवस फुकट जातो आणि जी काही कामं करायची होती ती कामंसुद्धा होत नाहीत। त्यानंतर तुम्ही आता तहसीलमध्ये चला, तिथं समजा तुमचं राशन कार्डचं असेल, आधार कार्डचं काही काम असेल किंवा इतर कोणतीही कामं, बरीच कामं अशी आहेत कधी आपल्याला तहसीलमध्ये जावं लागतं, तिथंसुद्धा लाईन लागते, खूप साऱ्या गोष्टी असतात। त्यानंतर तुम्ही लाईन वगैरे लावल्यानंतर तुमचा समजा जसा नंबर येतो आणि तिथले जे काही केंद्र चालवणारे किंवा ते जे काही तिथलं काम करणारे लोक असतात त्यावेळेससुद्धा आपलं सर्व्हर डाऊन होतं। आता सर्व्हर डाऊन होतं हा जो काही प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमचं सोल्युशन कोण काढणार? अमेरिका, लंडन, जापान तर काढणार नाही, इथलं आपलं जे काही सरकार आहे तेच काढत। तर याच्यावरती कोण ध्यान द्यायला पाहिजे? सरकारने ध्यान द्यायला पाहिजे। पण आता ते कधी होईल माहीत नाही, त्यांनी या सगळ्या गोष्टी ध्यान दिलं पाहिजे। पायाभूत सुविधा आहेत, कारण की ह्याच जर मेन नसतील तर मग डिजिटल इंडियाचा काय फायदा? जर समजा तुमचं सर्व्हर डाऊन होत असेल वारंवार, आता सर्व्हर डाऊन तुम्ही म्हणाल की खूप सारा लोड असतो, त्यानंतर समजा सगळेच कामं एकत्र होतात त्यावेळेस सर्व्हर डाऊन होतो। अरे पण बऱ्याच ठिकाणी एखाद्या प्रायव्हेट कंपनीचं सुद्धा सर्व्हर डाऊन होतं, खूप सारा लोड असतो। इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात आहेत, तिथंसुद्धा सर्व्हर डाऊन होतो ना, ते विदिन काहीतरी मिनटामध्ये ते सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। आणि 24 तास चालणाऱ्या कंपन्यांचं सांगतोय मी, 24 तास ज्या कंपन्यामध्ये लोड असतो ना त्या कंपन्यांचं सुद्धा सर्व्हर डाऊन होतं आणि तर सर्व्हर डाऊन झाल्यानंतर त्या सगळ्या जे काही ट्रबल शूटिंग करतात ना, हे विदिन काहीतरी वेळेमध्ये, विदिन मिनिटात म्हणा किंवा एका घंट्याच्या आतमध्ये ते सगळ्या गोष्टींना ते सॉल्व्ह करतात आणि आपल्या इकडं तासोनतास या ठिकाणी अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं। आता ही सगळी चुकी काय किंवा ही सगळी मिस्टेक काय ते केंद्र चालवणाऱ्याची नाही किंवा ते सर्व्हिस देणाऱ्याची नाही, ही सगळी मिस्टेक आपल्या जे काही पायाभूत सुविधा बघणारे जे काही मंत्रालय असतील किंवा त्यांचं जे काही माणसं असतील त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती पहिले ध्यान दिलं पाहिजे। कारण की तिथं गेल्यानंतर हे डाऊन आहे आणि ते डाऊन आहे, मशीन खराब आहे किंवा सर्व्हर डाऊन आहे, या अशा गोष्टी जेव्हा कानावर पडतात ना तेव्हा माणसाला ना बेचैनी होते आणि माणूस वैतागतो। असं वाटतं नको होते या सगळ्या गोष्टी, नाही का? आता डिजिटल इंडिया जरी किती कोणी वरडून आरडून सांगत असेल तर झालेलं आहे, मान्य आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत, आता सगळ्या शेतकऱ्यांना पैसे वगैरे येतात, पण मात्र अशा छोट्या मोठ्या गोष्टीचं सुद्धा सरकारने त्या ठिकाणी ध्यान दिलं पाहिजे। तर एकंदरीत मित्रांनो, या सगळ्या गोष्टींबद्दल जे काही मी भाष्य केलं आहे यावरती तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा एखादा जर का अनुभवसुद्धा असेल ना तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।